40 आपण पाहतोय. यावेळी बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने बॉल अलॉंग द कार्पेट सहारे निघून चाललाय. फुटवर्कचा वापर करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा झाला असफल. चेंडू सीमा पार. या बॉलवरती 4 धावा चौकार. चार धावेच्या मदतीने धावसंख्या 49 या आकड्यावर. पुन्हा एकदा लाभ करण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग स्ट्रोक लीडिंग एज लागली होती. फ्लाइंग स्लीप मध्ये खेळाडू तैनात आणि या 1 धावेने धावसंख्या 50 या आकड्यावरती. टेंबोडे 40+ या संघाची 50 धावसंख्या पूर्ण सांघिक आपल्याला पाहायला मिळते. सलामीला आलेला फलंदाज संतोष शंकुनाथ अजूनही खेळपट्टीवरती आहे. 3ऱ्या क्रमांकावरती संतोषला पाहतो. शंकुनाथने हा बॉल झटवलाय. बॅकएंड एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. चाललाय सर सीमारेषा पलीकडे. शंकुनाथच्या बॅट मधून हा चौकार. थँक्यू विजय. 4 धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय 54 या आकड्यावरती. शंकुनाथचा अगदी शंखनाथ ही बारी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगले बॅटिंग. खूप टप्प्याचा बॉल होता. फक्त दिशा दाखवली. स्लोअरवर लवकर बॉलला पिक केलं, ओळखला आणि त्यावरती चौकार वसूल केला. नेक्स्ट बॉल नितीन ठाकूरचा. फुलटॉस बॉल यावरती देखील प्रहार केलाय. चेंडू चाललाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारचा दुसरा चौकार शंकुनाथच्या बॅट मधून. थँक्यू डिसे. अगदी स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. फुल टॉस बॉल. आदई बोलक विभाग 40+ अध्यक्ष आदरणीय रुपेश सर उलवेकर साहेबांचे इथे शुभागमन होते. साहेब आपण यावं. अतिथी मंचावरती आपला मी स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. नेक्स्ट मॅच पालेश्वरी विपक्ष आदई. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधा. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. पालेश्वरी विपक्ष आदई 2 टीम दरम्यान सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेच या. 4 षटकाची समाप्ती झाली. टोटल 58 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. मागील षटकामध्ये शंकुनाथने अप्रतिम बॅटिंग केली. सलामीला आलेला फलंदाज शंकुनाथ आपण पाहिलं. अगदी चांगली खेळी शंकुनाथच्या माध्यमातून. आता मात्र अंतिम षटकामध्ये गोलंदाज सत्यवान म्हात्रे. मागील मॅच मध्ये अगदी चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. प्रीतम पाटील अगदी मन मिळावू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. यावेळी सत्यवानचा बॉल चांगला आहे. अगदी बॉल आपण पाहिलं तर यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. स्लोअर यॉर्कर हा बॉल आपण पाहिला. चेंडू आणि चेंडू फळीमध्ये संपर्क झाला नाही. पहिला बॉल इथून डॉट फेकला जातोय. डेथ ओव्हर मध्ये आपण पाहतोय सत्यवानला पहिला बॉल निर्धाव. पुन्हा एकदा जडमध्ये बॉल. सुपर बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये सत्यवान या गोलंदाजाचे आपण पाहतोय. लगातार आपण पाहतोय वारंवार बॉल जडमध्ये डिलिव्हर्ड केले जात आहेत. ना दांडा ना शेंडा डायरेक्ट भुंद्यामध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न सत्यवानचा आपण पाहतो. 2 बॉल डिलिव्हर्ड केले आणि त्यामध्ये सिंगल धाव आले. एका धाबेच्या मदतीने संघ पोहोचलाय 59 या आकड्यावरती. पहिल्या सत्रामधील 4 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे.
हो यावेळी ऑप्शन फेकण्याचा प्रयत्न लवकर पिक केला. शंकुनाथच्या बॅट मधून निघालेला हा धमाका षटकार. थँक्यू डुजे. 6 धावा आल्या आणि 6 धावेच्या मदतीनं 66 धावा स्कोर कार्ड वरती लागत. 65 धावा. पुन्हा एकदा फुलटास बॉल एज लागली. बॅकवर्ड पॉइंट दिशेने खेळाडू तैनात आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 67 आकड्यावर. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी. 67 धावा लागलेत. जरी टॉस गमवला टेंबोडे 40+ टीमने पहिल्या सत्रामध्ये अगदी धुव्वाधार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये विलास आणि शंकुनाथच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. त्या कारणानं धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत चांगली उभारली जाते पहिल्या सत्रामध्ये. यावेळी देखील ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न फिल्डर आहे. डाऊन टू बॉल फिल्डर येतील. बॉल पर्यंत मुस्तील चेंडू पकडतील फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. शेवटचा बॉल देखील शंकुनाथ खेळताना पाहायला मिळेल. पहिला बॉल देखील शंकुनाथने फेस केला होता आणि शेवटचा बॉल देखील शंकुनाथ फेस करत आहे. 12 बॉल 31 धावांची महत्वपूर्ण खेळी मैदानाच्या आतमध्ये शंकुनाथच्या माध्यमातून. लास्ट बॉल सत्यवान शपल झाले आणि क्लीन बोल्ड बास झाला. दांडी गुल केली जाते. अंतिम बॉलवरती शंकुनाथची विकेट मिळवली. अशा रीतीने पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागले. टेंबोडे 40+ टीम 69 आणि 70 धावांचं लक्ष वलवली या संघासमोर ठेवलंय. चला पालेश्वरी आणि आधीमध्ये टॉस केला जाईल. विनंती असेल उमेश याचे टॉस करायला या. उमेश पालेश्वरी संघाचे कर्णधार आलेले आहेत तरी आधी टीमचे कर्णधार आपण या. चला या आधी टीमचे कर्णधार पालेश्वरी टीमचे कर्णधार आलेले आहेत. तर आधी टीमच्या कर्णधारांना विनंती आहे बिग पॉइंट मॅच नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. तत्पूर्वी वलवली संघाला टार्गेट असेल ते तब्बल 70 धावांचं. चला टॉस करून घेऊया. उमेश भोईर यांच्या शिफारशी आपण टॉस करूया. तिकडे आपला दादा इथं आपण काल घेत ना परत. चला प्रीतम सर या टॉस सोडवण्यासाठी आपण यायचं आहे.
इकडे मारणार आहे तिकडे चला दोन्ही टीम आली समोर या समोर. रुपेश सर समोर या इकडे. चला दोन्ही संघाचे कर्णधार आले. टॉस केला जातोय. प्रीतम पाटील सर याचे शुभ असते. पनवेल तालुका 40+ कार्याध्यक्ष. पनवेल तालुका 40+ कार्याध्यक्ष प्रीतमजी पाटील याचे शुभ असते केला जातो टॉस. बॉल आपल्याला खेळण्यासाठी दिला जाईल नंतर. टॉस बॉल टॉस जिंकलेला आहे टीम पाले बुद्रुक संघाने. आपला निर्णय घेऊन मैदानामध्ये नंतर उतरा. तत्पूर्वी 70 धावांचं टार्गेट असणार आहे टीम वलवली संघाला. सत्यन म्हात्रे आणि महेंद्र पाटील जोडी मैदानामध्ये आहे. 70चं टार्गेट इथे चेस करायचं आहे. या मैदानावरती टार्गेट अजूनपर्यंत चेस झालेलं नाही. थोडीशी भीती जरूर आहे वरवली टीमच्या मनामध्ये. मात्र जी बॅटिंग केली ना टीम टेंबोडे शंभूनाथ त्याचबरोबर विलासानी तशी बॅटिंग करावी लागेल. जास्त चौकार षटकार खेचावे लागतील टीमला तरच मॅच जिंकू शकता आपण. कारण 30 मध्ये 70 करायचे आहेत. चेंडू आणि धावांचं अंतर जवळजवळ 40 आहे आणि त्यामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज शंकुनाथ आलेले आहेत. बॅटिंग करत असताना सुद्धा दर्जेदार बॅटिंग केली. त्यानंतर फलंदाजी करत असताना सुद्धा आता मात्र सत्यन मात्र स्ट्रायकिंग गेला. पहिला बॉल फेस करण्यासाठी शंकुनाथ गोलंदाजी त्यापूर्वी पहिला स्लोअर फुलटा सॉफ्टी करता यॉर्कर बॉल त्यावरती खातं खोलत जाऊ शकत नाहीये. बॉलची समाप्ती झाली. पहिल्या चेंडूवरती कुठली धाव नाही. कारण ज्या बेरीला जास्त धाबा असतात त्या धाबामध्ये धाबा समोरच्या टीमला होत नाहीत. मात्र त्या परिस्थितीमध्ये स्ट्रगल करत असताना सत्यपाल आणि महेंद्र पाटील यांना डाव सावरावा लागेल. पुढील बॉल शंकुनाथ यांचा ऑन साइडला फिट केला. क्षेत्ररक्षक नाही. बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. एका टप्प्याने चौकार येतोय सत्यन म्हात्रे यांच्या बॅट पडून. मात्र लगातारचे 3 षटकार सत्यन म्हात्रे यांनी मारले ना तर रुपेश उल्वेकर यांच्याकडून 1000 रुपये आणि सत्यन म्हात्रे यांचा बॉल जर शंकुनाथने काढला ना तर 200 रुपये आहेत. का षटकारांना 1000 आहेत आणि बॉल काढला तर 200 रुपये आहेत रुपेश उल्वेकर यांच्या वतीने. पुढील बॉल सत्यन म्हात्रे यांच्यासाठी शंकुनाथचा स्लोअर पद्धतीचा बॉल त्यावरती मात्र सिंगल घेण्याचा प्रयत्न केला जातो. एक धाव पूर्ण झाली इथे. 5 धावा ना धाबा झाल्या 5. आमचे स्कोरर मित्र प्रवीण भगत कुठे असतील तर या. प्रवीण भगत असतील तर स्कोरिंग साठी या. जितेंद्र घरात का चला ही मॅच झाल्यानंतर आपण जितेंद्र यांना बसूया स्कोरिंग साठी. पुढील बॉल शंकुनाथ तू महेंद्र पाटील साठी स्लो होता. लवकर पिक झाला नाही त्यावरती सिंगल आली आहे. शंकुनाथ जेवढ्या वेगाने चेंडू फेकण्यासाठी येतो ना तेवढा चांगल्यापणे चेंडू फेकतो मैदानावरती. वारंवार 30 व्हेरिएशन 30 गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळले आतापर्यंत. फक्त 35 बॉलवरती एक चौकार घेतला होता. त्यानंतर आपण सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेशन पाहायला मिळाले या मैदानावरती.
वळवलीच्या माध्यमातून धाबा झाल्या 6 आणि चेंडू समाप्त झालेले आहेत ते 4. 2 चेंडूवरती अजूनही मोठ्या फटक्यांची अपेक्षा असणार आहे. चंकोणाचा पुढचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अपयश आलाय. आता मात्र या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी दर्पणामध्ये अशा प्रकारची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामध्ये यश मिळत नाही. डॉलबाजी समाप्ती झाली. धावसंख्या रोखली 6 वरती. चेंडू समाप्त झाले 5. जवळ 14च्या सरासरीने धावा करायच्या आहेत आणि त्या वेळेला मात्र मैदानावरती थोडी शांतता पाहायला मिळते. अजून डॉट बॉलची समाप्ती झाली. षटक समाप्त झाल्या. धावा आल्या फक्त आणि फक्त पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये वलवली संघाला बिनगडी बाद 6 धावा. पुढील षटक कोणाचं असेल मात्र त्यापूर्वी महेंद्र आणि सत्यवालला मात्र आता मोठी धावसंख्या उभारण्यासाठी मोठी फटकेबाजी करावी लागेल. जवळजवळ 70 धावा करायच्या. 64 धावा अजूनही करायच्या असताना षटक समाप्त झाले. संघ 1 षटक समाप्त झाले आणि 4 षटकांमध्ये म्हणजे 24 बॉलवरती या 64 धावा करायच्या आहेत. अजूनही चेंडू आणि धावांमध्ये अंतर 40 आहे. त्यामध्ये किमान 5 ते 6 बॉलर कोण आले? वीरेंद्र. स्टार्टिंगला पुन्हा एकदा महेंद्र आपण पाहतो. त्याच्या माध्यमातून सिंगल तर पूर्ण झाले. मात्र बरोबर जी गोलंदाजी आपण पाहूया त्याच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवण्याची आवश्यकता जरूर आहे. मात्र त्या चेंडूला एवढा मोठा स्कोअर करायचा असताना दडपणामध्ये खेळ होताना पाहायला मिळतो आणि त्यामध्ये मात्र महेंद्राला यश मिळू शकेल का? एक मात्र अशा अपेक्षा आहे वलवली टीमकडे. भरपूर त्यांचे खेळाडू आज गोल आले आहेत. पहिला फुल टॉस त्यावरती फुल टोल वसूल करणारा हा फटका नाही गेला. विसावलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि झेल टिपला गेलाय. मोठी विकेट ज्याच्याकडून अपेक्षा केली जात होती तोच खेळाडू मैदानाच्या बाहेर झालाय. महेंद्र पाटील. फक्त एकच धाव काढली. हवेचा वेग थोडासा उलट दिशेने होता आणि त्यावरती हा फटका खेचला होता महेंद्र पाटीलने. त्यामध्ये अपयश जरूर झालं. मोठी विकेट प्राप्त झाली. नवीन फलंदाज नितीन मैदानामध्ये. वीरेंद्र पाटीलला मिळाली पहिल्या चेंडूवरती सफलता. पुढचाच बॉल त्यावरती सफलता मिळाली आहे. पुढचा बॉल थोडासा श्वास फेकला. त्यावरती फटका एक्झिक्यूट केला समोरच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक आले. फोन आहे. कोणचा फोन आहे? कोणचा आहे का माहिती? लय फोन आहे कशी कोणचा आहे माहित कसं आपल्याला? पुढचा बॉल सिंगल येत असताना पाहायला मिळाली. फोन उचलले का? उचलला तर बरा झाला. कॉमेंट ट्रॅकवर फ्लाईट मोड टाकून ठेवून पण जमणार ना. यावरती फटका मारण्याचा होता ऑन साईडला. चेंडूवर बॅटचा बराच वेळा संपर्क येत नाही. जरूर किरीपाला पोर्तुगीज संघ जसा पराभूत झाला ना तसा वेदांश त्यावरून मध्ये आराम करण्यासाठी गेलेले आहेत. व्यासपीठावरती कोणीच नाही आज. फक्त कैलास पाटील आज व्यासपीठावरती आहेत. ऑन साईडला पॉवरफुल फटका या बॉलवरती निघतील. कियांश 11 व्यासपीठाच्या वरून बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. सत्यवर मात्र यांचा हा तडाखा आला. षटकार अजूनही बाकी आहे. धावसंख्या 13. पुन्हा ऑन साईडला इथे क्षेत्ररक्षक मात्र पहिलं नाही आहे. ते 12वे प्रतिनिधी आहेत आणि त्याच पुढे हा चौकार जाईल. 4 धावा.
मध्ये अजूनही आपण षटकार घेतला ना तर कैलास पाटील यांच्या वतीने 500 रुपये जमा झालेले आहेत. कारण 19 बॉल मध्ये 53 पाहिजे, धावा होऊ शकतात. महेंद्र पाटीलने थोडी घाई केली. मी म्हणेन वाराच्या वेगळ्या विरुद्ध दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. तर महेंद्रची विकेट असती ना तर अजून अशी असती. कारण भरपूर खेळाडू त्यांच्या आज संघामध्ये नाही आहेत. एक मात्र या ठिकाणी वाघासारखा लढा येतो शकतो मात्र 70 धावसंख्येला पूर्ण करण्यासाठी. धावा झालेल्या आहे षटकाराने 17 करायचे आहेत, अजून 53 आवश्यक आहेत. पुढच्या बॉलवरती मोठा फटका तर आलेला आहे, सीमा रेषा बाहेर गेला नाही, कॅच सुटली आहे. जीवनदान मिळाला, 2 धावाही आल्या. पंचांचा नोबलचा इशारा आलाय. फिल्डर जास्त आहे तुमचे ऑन साइडला आणि त्याचमध्ये हा बॉल नो बॉल आहे. सत्यवान काकडे सरांचे किती लक्ष आहे बा. नो बॉल +2, 3 धावा आल्या आणि आता मात्र अजून एक्स्ट्राचा बॉल फेकावा लागेल. धावा झाल्या 20. आता 19 बॉल आवश्यक आहेत, 50 धावा. सत्यवान मात्र धावा होऊ शकतात. हा कॉन्फिडन्स तुम्ही आता दाखवावा लागेल संघाला. हा अजून 500 बाकी आहेत. षटकार घेतला तर कैलास पाटील यांच्याकडून तुम्हाला 500 आहेत. वीरेंद्रचा हा बॉल जर या ठिकाणी शॉट आला ना तर षटकार येऊ शकतो, कारण वाराचा वेग भरपूर आहे ऑन साइडला. धावा झाले 20. ब्रीडचा बॉल असेल हा वीरेंद्र पाटीलचा सत्यवान मात्रे यांच्यासाठी. हा बॉल बॅटच्या पाण्यात बरोबर आला नाहीये. निवृत्ती भाऊ त्या चेंडूवरती आले. दुसरीचा कॉल, दुसरी धाव पूर्ण करत असताना धाव पूर्ण झाली आहे मैदानावरती सत्यवान मात्रेच्या माध्यमातून. धावा झालेल्या आहेत त्या मात्र 22. अजूनही 18 बॉल मध्ये करायच्या आहेत. 48 धावा 16 ते 16 धावा करायच्या आहेत. एनर्जी प्राप्त करण्यासाठी आम्ही जात आहोत प्रीतम पाटील यांच्याकडे, कारण ते एनर्जी प्राप्त करू शकतात सत्यवान मात्रेसाठी. नाही नाही तसं नाहीये. ऍक्च्युली सत्यवान मात्रे जो फलंदाजी करतोय, ज्या स्टान्सवर तो खेळतोय, त्याने बघितलं ज्या पद्धतीने या एंडवरनं धावा लेफ्टीसाठी ऍडव्हान्टेज आहे आणि तो ऍडव्हान्टेज उचलताना सुकापूरच्या मैदानामध्ये 2024 सामना होता. सिंगल हँडेड बेलवली संघाला जर कोणी हरवलं असेल तो सत्यवान मात्रे. आता मात्र आपण क्रीजमध्ये पाहतोय ज्या सत्यवाननी ताकद दाखवली होती. आणि आता जस्ट एक टुर्नामेंट झाली होती कामोट्यामध्ये, तिथे पण सत्यवान मात्रेच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळाले होते आणि वरवली संघ तिथे रनरअप ठरला होता. आणि तीच ऊर्जा आता मात्र मैदानात दाखवत असतात, कारण प्रदीप पाटील नसताना जबाबदारी ज्या पद्धतीने हाताळतोय, जी पेळतोय, ती संघासाठी किती उपयोग आहे ते मात्र दाखवत असताना आपण सत्यवान मात्रेला पाहतोय. तो स्टँडर्ड क्रिकेट जो असतो की कशा पद्धतीने जबाबदारी घ्यायची, ओव्हर टू संतोष सर. नक्कीच, कारण एका बाजूने मोठे फलंदाज संघामध्ये नाही, महेंद्र पाटील बाद झालाय. आता आपल्याला सावरायचं ते एकट्यालाच सावरायचं आहे. ही जबाबदारी पूर्ण केली करत असताना नितीन यांच्या बॅट मधून आता आला हा फटका. चेंडू चालला सीमारेषेबाहेर, लॉंग सीमारेषेबाहेर आलाय सरकार. गोलंदाजीसाठी आलेले आहेत गोलंदाज प्रीतम सर, गोलंदाज मकरम मस्कर सर आलेला आहेत गोलंदाजी मार्गवरती. आणि दुसऱ्या बाजूने सूर्यकांत मस्कर सर या ठिकाणी बातचीत करत असताना पहिला चेंडू तसा डिलिव्हर झाला ना त्या वेळेला मात्र त्या बॉलवरती मात्र मोठी प्रहारी फलंदाजी पाहायला मिळाली. चौकाराच्या दिशेने वाटचाल करत असताना धावसंख्या झाली 26 वरती. पुढील बॉल मकर त्यांचा नितीनसाठी आहे. आता मात्र ऑफस्टिक वरती फेकलाय. हीच बातचीत झाली सूर्यकांत मस्कर सरांबरोबरती, कारण ज्या वेळेला शॉर्ट पिच चेंडू फेकले जातील ना त्या वेळेला मोठे फटके पाहायला मिळू शकतील, कारण वाराचा ब्रेक ऑन साइडला आता आहे नितीन यांच्यासाठी. पुढील बॉल त्यावरती सुद्धा चकवला फलंदाजाला, थोडासा शॉर्ट पिकला. असं वाटलं की वर पिच बॉल येईल, त्यावरती मात्र पटका एक्झिक्यूट करू शकले नाही. बॉल आलेला आहे अजून एक प्रकारचा डॉट बॉल, लगातारचे 2 डॉट आलेले चौकारानंतर.
काय फलंदाजी मात्र या ठिकाणी सिंगल डबल वरती आपण धाव घेण्याचा प्रयत्न करा आवश्यक होतं. तिथे चौकार घेतला तिथेच, मात्र आता मात्र कमबॅक केले गोलंदाजांनी. पुढील बॉल नितीन यांच्यासाठी लगातार 3 डॉट फेकले. काय गोलंदाजीने सुरुवात झाली आणि काय गोलंदाजी आतापर्यंत उर्वरित 3 चेंडूवरती झाली आहे. नितीन यांना बीट करत असताना लगातार 3 चेंडू डॉट फेकलेत. असं वाटलं चौकाराला आता धावांसाठी प्रयत्न केला जाऊ शकेल, तसं काही घडलं नाही मैदानावरती. मकरंदने जशी गोलंदाजी केली त्यावरती 3 डॉट आले. आता 4 मध्ये फक्त 4 धावा झालेल्या आहेत. उर्वरित 2 चेंडू अजूनही बाकी आहेत नितीन. आणि आता मात्र सत्यवन मात्रेमध्ये बातचीत झाली जरूर, मात्र उर्वरित चेंडूवरती किती धावा आता येणार आहेत, मोठे फटके येतील का आई प्रश्न आलाय. आणि इथे मात्र क्लीन बॉल केलेला आहे त्रिफल्लाची. 5व्या बॉलवरती ही मिळाली सफलता. आणि या ओव्हरमध्ये आपण पाहिलेला 5 बॉल फेकले, 4च धावा, 1 विकेट प्राप्त केले. धावसंख्या 26 वरती आहे. अजूनही तब्बल 44 करायच्या आहेत. किमान आपण पाहिले ना तर अजून एक 4 ते 5 धावा आल्या तरी 20-20चं टार्गेट असू शकेल सरासरी पुढील षटकांमध्ये. मात्र त्या धावा करताना आता नवीन फलंदाजांना योग्य या ठिकाणी मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. 5 बॉल डॉट गेले. त्यानंतरचे चौकार घेतला, त्यानंतर सिंगल डबल जरी घेतली असती ना, स्ट्राईक चेंज झाली असती, गोलंदाजाला चेंडू बदलला भाग पाडला असते. तसं काही घडलं नाही. 5 डॉट आले. आता मात्र मॅच जिगडे या ठिकाणी कठीण होणार आहे, कारण उर्वरित आवश्यकता आहे ती मात्र 44ची आणि सरासरी राखायची आहे ती मात्र तब्बल 22ची प्रत्येक षटकामागे. गोलंदाजी मार्गवरती निवृत्ती भूल आपल्याला पाहायला मिळू शकतील. तेवढीच चांगली गोलंदाज. मात्र त्यांच्यावरती आता सत्यवर मात्रे. मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं नितीन एक चौकार घेतला, त्यानंतर सत्यवर मात्रेला जरी स्ट्राईक मिळाली असती तरी सिंगल डबल वरती या ठिकाणी स्ट्राईक रोटेट झाली असती, धावा आल्या असत्या, किमान 5 ते 6 धावा आल्या असत्या, मॅच बनवू शकली असती. आता मात्र 44 धावा उर्वरित 2 षटकांमध्ये करायच्या. 3 मध्ये झाले 26 आणि 2 मध्ये करायचे 44. आणि त्यामध्ये आपण निवृत्ती भोईर यांना गोलंदाजीच्या मार्गावरती पाहतोय. 12 मध्ये 44. प्रत्येक बॉलवरती जवळ चौकार खेचायचा आहे. ऑन साईडला पाहूया, क्षेत्र भरपूर या ठिकाणी काले आहे, मात्र त्याच वेळेवर तशी गोलंदाजी केली जाईल का हाही प्रश्न असेल सत्यवर मात्र आणि वलवली टीम समोर. निवृत्ती भोईर यांचा पुढील बॉल शॉर्ट पिच फेकला होता. ऑन साईडला जरूर आहे यावेळेस मिड विकेटला, त्यावरती क्षेत्ररक्षक आला. दुसरीचा कॉल होता सत्यवर मात्रेचा, मात्र नाहीये. सिंगल वरती या ठिकाणी प्राधान्य. नवीन फलंदाज हरचंद्र चौधरी आलेले आहेत, त्याच्या बॅटमधून अजूनही धाव आली नाही. पहिला बॉल त्याने पेस केला. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर इथे मात्र धावसंख्या 27 वरती थांबून धरली आहे. ही धावसंख्या पहिल्या 2 षटकांमध्ये भरपूर वेगाने वाढवण्याचा प्रयत्नही झाला. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये आलेले गोलंदाज त्यांनी मात्र फक्त 4 धावा देत एक फलंदाज बाद केला आणि 5 चेंडू डॉट फेकलेले आहेत त्या षटकामध्ये. आता पाहूया हरचंद्र पुढील बॉल खेळण्यासाठी बॅकफुटला जाऊन खेळले होते, त्यानंतर बॉल संपर्कात आला नाहीये. अनेक डॉट बॉल आता जात आहेत, तर धावा भरपूर करायच्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये सिंगल डबल जरी धाव आले तरी टीमला फरक पडणार नाही. आणि यामध्ये फक्त आणि फक्त चौकार षटकार आवश्यक आहे टीमला. त्यासाठी प्रयत्न या ठिकाणी करत असताना हरिचंद्र आणि सत्यवानची जोडी. एका बाजूला निवृत्ती आपण पाहतो, बॅटफुटला जाऊन खेळले, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय, वीरेंद्रने चेंडू अडवला आहे, त्या दरम्यान सिंगल आली आहे, बाउंड्री आहे. येस, चला चौकार आहे, चौकार आलाय हरचंद्र यांच्या बॅटमधून. चौकार धावसंख्या झाली आहे 31 धावा. हरचंद्र पुन्हा स्ट्रायकिंगला 3 चेंडू या षटकातले शिल्लक 5 धावा आतापर्यंत आलेले आहेत 3 चेंडूवरती. निवृत्त भोईर पुन्हा बॉल, पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळले समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, चुकी झाली तिथे
आणि बॉल गेला सीमारेषा बाहेर. नशिबाचा आणि निस्फिल्ड हा चौकार हरचंद्र आणि वलवल टीम साठी. आठमध्ये 35 पाहिजे आहेत. मागचे 5 बॉल तुम्हाला सतावत असतील वलवली टीमला, जे डॉट आले होते. आता कव्हर करून खेळण्याचा प्रयत्न झाला, डॉट आला बॉल. आता 7 मध्ये 35 धावसंख्येची 34 धावसंख्येची आवश्यकता असताना आता मात्र ती फटकेबाजी षटकारांची आतषबाजी होईल का? 35 झालं ना किडी. 36 झालं. पहिले 2 आलती. 2 आलत्या. पुढील बॉल केले जरूर विरेंद्र चेंडूवरती आला, फेकला बॉल. त्याच दरम्यान सिंग 2 धावफलकावरती लागल्या. 37 झालेल्या आहेत. अजून 33 धावची आवश्यकता असणार आहे. प्रत्येक बॉल वरती आता षटकार आणि 13 धाव. या धावसंख्येमध्ये आता स्ट्रायकिंगला सत्यवान मात्र असतील. मात्र गोलंदाज कोण येणार? 33 धावसंख्येसाठी कोणता गोलंदाज वापरला जाईल? संदीप पाटील टायगर लिजेंड खेळाडू. आज 33 धावांसाठी मोठा ऍडव्हान्टेज आणि त्याच पुढे त्यांनी षटक घेतलेला आहे मॅच मध्ये. सत्यवान अजूनही 500 रुपये कायम आहेत कैलास पाटीलचे. लगातार 2 षटकार मारले तर चला मॅच जाता जाता 2 षटकार खेचूया. संदीप पाटील तसे चेंडू देतील आपल्याला. बदलवले गोलंदाज संजय आलेत का? चला खेळ चालू करा. आपण षटक फेकण्याची सुरुवात करा. संजय 33 पाहिजे आहेत. पाहूया उर्वरित 6 चेंडू. 33 ची आवश्यकता. सत्यवान मात्र स्ट्रायकिंग गेला. पहिला बॉल वरती नीट झाला बॉल. डॉट बॉलची समाप्ती झाली. आता 5 मध्ये 33 ची आवश्यकता. धावा भरपूर दिल्या वलवली टीमने आणि त्याचमुळे टार्गेट मात्र मोठे सेट झालं. पुढचा बॉल संजय यांचा हलवारपणे खेळलाय. सिंगल आली. बरोबर 4 चेंडू. नवीन फलंदाज चाललेला आहे जगदीश आणि हरचंद्र असतील त्याच्या बरोबर. बोला. हा सामना झाल्यानंतर टेंबोडा संघ आणि वलवली संघ आपण इथेच थांबायचंय, कारण अदर वलय विभागातील जी बाहेरची लीग आहे त्या संदर्भात चर्चा करायची आहे. तर रुपेश उल्वेकर यांनी आपल्या कॉमेंट्री बॉक्स समोर बोलवलंय. यांनी लगेच इकडेच यायचंय आपण. नाव होता टी शर्ट ना काहीतरी. टी शर्ट नाव होता जगदीश बोललो ना मी. हा त्यांच्या बॅट बघून चेंडू अडवला गेलाय पहा निरुपी भैरानी. अरे त्यांना अपेक्षा नव्हती की बॉल तिथून इथे येईल कसा. एवढा जोरात वेगाने बॉल आला. त्यांचं लक्ष नव्हतं तिथे. धावा काढल्या हरचंद्रनी. 2 धावा काढल्या. बरोबर 3 चेंडू बाकी आहेत. औपचारिकता शिल्लक आहे मॅच मध्ये. 3 मध्ये 31 पाहिजेत. असे पटकी मारून धावा होऊ शकत नाहीये. चला जगदीशांना चान्स मिळाली आहे. खेळा 2 बॉल झालेले आहेत. औपचारिक शिल्लक आहे संजय याच्या गोलंदाजीवर.
धावा करायच्या होत्या 70 आणि धावसंख्या 39 वरती थांबून राहिली. 40 धावा झाल्या. हा का फोन ना याच्या फोन भरपूर आलते म्हणून कुठले 2 वेळ नितेश भोईर घरी गेला घरी. नाही इथं ठेवली त्यांनी तो नेणार जावी नितेश भोईर सत्तेवर मात्र चावी तुमच्याकडे आहे का? कुठे कुठे आहे? चला हार्ड टीम वळवली.